नमस्कार मित्रांनो. काल आपण 22 तारखेला म्हणजे 23 तारखेसाठी आपण काही बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल्स शेअर केल्या होत्या. तर आज आपण त्याचा परफॉर्मन्स पाहूया की कशाप्रकारे बँक निफ्टीने मूव्हमेंट दिलेली आहे आणि कशाप्रकारे इथे लेवलवरती काम झालेलं आहे. याचसोबत आपण निफ्टीचाही ग्राफ पाहूया की निफ्टीमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झालेली आहे. तर आज खूपच छान दिवस होता आणि बँक निफ्टीमध्ये तर जवळजवळ 900 पॉईंटची मूव्हमेंट झालेली आहे आणि निफ्टीमध्ये सुद्धा 400च्या आसपास 400 पॉईंटच्या आसपास इथे मूव्हमेंट झालेली आहे. तर आपले जे लेवल्स आहे आणि कशाप्रकारे मूव्हमेंट झाली, काय परफॉर्मन्स आहे, तो आज आपण इथं पाहूया आणि त्याचबरोबर उद्यासाठीचा आपला व्ह्यू म्हणजे अनुमान काय असेल तर याबद्दलही आपण चर्चा करूया. तर चला मित्रांनो, इथे आपण बघूया की काय झालं. तर ज्या लेवल्स आपण इथे प्लॉट केलेल्या होत्या, तर सकाळीच बँक निफ्टीने ही जी रेड कॅन्डल आहे ही काल इथे क्लोजिंग झाली होती आणि आजची ही जी कॅन्डल आहे 9:15ची, तर या 9:15च्या कॅन्डलने या लेवल्सला ब्रेकआउट केलेलं आहे आणि या लेवलवरती एक सपोर्ट बनवून अगेन जी अप्पर साईडची जी लेवल आहे म्हणजे 48,070 48,070ची जी लेवल आहे त्या लेवलला सुद्धा इथे ब्रेकआउट केला आणि त्यानंतर अपसाईड मूव्हमेंट दिली. अपसाईड मूव्हमेंट देऊन वरच्या ज्या लेवल्स आहेत 48,243 आणि 48,314 यासुद्धा लेवलला इथे ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट झाल्याच्यानंतर याच लेवलच्या झोनमध्ये येथे एक सपोर्ट बनवला गेला आणि सपोर्ट घेऊन इथूनच बँक निफ्टी जी आहे ती अप्पर साईडला मूव्हमेंट करत गेली आणि या ज्या लाल लाईनी आपल्याला दिसत आहेत त्या मी आज प्लॉट केलेल्या आहेत, ज्या उद्यासाठी आहेत. तर उद्यासाठी 48,551 आणि 48,606 या ज्या लेवल्स आहेत मित्रांनो, या उद्या जर बँक निफ्टी जर इथे फिरून जर रिटेस्ट करायला आले आणि इथे जर रिटेस्ट केलं 48,606 या लेवलला जर रिटेस्ट केलं तर अगेन बँक निफ्टी आहे ती अप्पर साईडला मूव्हमेंट करू शकते आणि वरचं जे आपलं टार्गेट होतं मित्रांनो ते 48,890 ते अजून आलेलं नाही आहे. तर 48,820 बँक निफ्टी गेलेली आहे आणि 70 पॉईंट इथून अजून बाकी आहे. तर ॲज ॲक्सेप्टेड हे टार्गेट उद्या येऊ शकतं जर बँक निफ्टी अप्पर साईडला मूव्हमेंट करत असेल तर. आणि जर मित्रांनो बँक निफ्टीने 48,890 या लेवलला सुद्धा ब्रेकआउट केला आणि वरती 49,100 हे लेवल आहे. तर ह्या दोन लेवल जर हिट झाल्या तर अजून बँक निफ्टीची मूव्हमेंट येऊ शकते. तर अशा प्रकारे बँक निफ्टीचा आजचा हा परफॉर्मन्स होता आणि उद्यासाठी या लेवल्स ज्या आहेत त्या ओपनच आहेत. आणि आता आपण पाहूया की निफ्टीमध्ये कशाप्रकारे इथे आज काम झालेलं आहे आणि उद्यासाठी निफ्टीमध्ये आपण काय पाहू शकतो. तर खूपच छान निफ्टीचा इथे आपण चार्ट ओपन केलेला आहे. मॉर्निंगला इथे निफ्टी या लेवलच्या खाली ओपन झाली आणि कालचा जो निफ्टीचा हा जो काही शेवटचा स्विंगचा जो लो आहे तो ब्रेक न करता निफ्टीने याच लेवलला ब्रेकआउट केलेला आहे आणि ब्रेकआउट करून वरच्याही लेवलला ब्रेकआउट केलेला आहे. तर ह्या ज्या दोन लेवल्स होत्या 22,642 आणि 22,603, तर या लेवलचा ब्रेकआउट करून या वरच्या लेवलवरती एक हलकासा रेसिस्टन्स सारखा इथे थोडासा हॅडल केल्यानंतर पुन्हा निफ्टी ह्या लेवलला येते आणि इथून एक सपोर्ट बनवून पुन्हा त्या लेवलजवळ जाते. तर अशा प्रकारे मॉर्निंगचा जो इथे कन्सोलिडेशन झोन होता तो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर निफ्टीने 22,751 या लेवलला ब्रेकआउट करून या लेवलवरती सपोर्ट बनवून कंटिन्यू अपसाईडची मूव्हमेंट इथे स्टार्ट केली आणि खूपच छान इथे निफ्टी जी आहे ती 23,000च्या आसपास येऊन इथे क्लोजिंग
खाली 22,950च्या आसपास इथे क्लोजिंग झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा निफ्टीमध्ये परफॉर्मन्स झाला आणि लेवल टू लेवल इथे काम व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो. तर या ज्या लाल लाईनी आपल्याला दिसत आहेत या आम्ही उद्यासाठी इथे प्लॉट केलेला आहेत. तर उद्या बघूया की या लेवलवरती कसा काय परफॉर्मन्स दिसून येतो आहे. तर अशा प्रकारे निफ्टीचाही परफॉर्मन्स इथे खूप छान झाला आहे. आज निफ्टीची एक्सपायरी पण होती आणि खूपच मोठी इथे जर तुम्ही पाहिली तर वन डेच्या चार्टमध्ये तुम्ही पाहाल तर खूपच मोठी कॅन्डल इथे ब्रेकआउटवाली कॅन्डल इथे बनलेली आहे मित्रांनो. आणि खूप छान प्रकारे इथे आज मूवमेंट झालेली आहे. तर उद्याच्यासाठी या ज्या 2 लाल लाईनीचा झोन दिसत आहे आपल्याला 22,826, 22,856 तसेच 22,930 आणि 22,954. तर हे जे झोन आहेत हे इथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्ससाठी काम करताना दिसतील मित्रांनो. तर निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण इथे उद्यासाठी चर्चाही केलेली आहे आणि आजचा परफॉर्मन्सही पाहिलेला आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपण आपल्या या चॅनलवरती कोणतेही कॉलपोट बाय सेल कोणतीही रिकमेंडेशन आपण इथे करत नाही. तर केवळ आपण इथे शिकण्यासाठी इथे जे अनुमान आहे लेवल्स आपण प्लॉट करून प्राइस ॲक्शन बेसवरती आपल्यासोबत शेअर करत आहोत. तर इथे कोणतेही कॉलपोट बाय सेलचे रिकमेंडेशन आपण इथे करत नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल आणि ॲनालिसिस जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.